मी तुला आता खातो, पुढच्या जन्मामध्ये तू मला खा, असा त्या मांस शब्दाचा अर्थ आहे, एक अर्थ. आणि दुसरा अर्थ आहे मांस शब्दाचा, आंबा आहे, पिकलेला आंबा आहे, त्या आंब्याची साल काढल्यानंतर त्या कोयरीच्या वरती काय असतं होते, काय म्हणतात, गाभा, गर 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 इंग्रजीमध्ये त्याला पल्प असं म्हणतात, पल्प, गर. तर त्या अजून एक शब्द आहे गुद्दा. तर हे जे आहे त्या फळाच्या वरचा जो गर आहे ना, त्याला मांस असं म्हटलंय रामायणामध्ये. रामायणामध्ये मांस शब्द बऱ्याच वेळेला आलेला आहे. तर लोकांना वाटतं की मग प्रभू रामचंद्रांनी मांस खाल्लंय, तुम्ही आम्हाला सांगताय मांस खाऊ नका म्हणून, असं लोकांचं काही निवेदन आहे, अशी काही माहिती आलेली आहे पुढं. तर काही श्लोक आहेत. प्रभू रामचंद्र यांनी जेव्हा अयोध्या नगरी सोडली, त्या अयोध्या नगरी सोडल्यानंतर दशरथ महाराजांनी कौशल्य मातेला ते रडायला लागतात आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणतात की मी 14 वर्ष वनवासामध्ये जाणार आहे, 14 वर्षामध्ये मी निर्जन वनात राहणार, वल्कल वस्त्र धारण करणार आणि मी केवळ कंदमुळं आणि फळं खाऊन माझं जीवन व्यापन करणार 14 वर्ष. असं वचन दशरथ महाराजांना प्रभू रामचंद्राने दिलेलं आहे. तुम्हाला तर माहिती आहे प्रभू रामचंद्र म्हणजे एक वचनी आहेत, एकदा दिलेलं वचन मोडत नाही. म्हणजे जे अयोध्या कांड आहे, सर्ग नंबर 2 श्लोक संख्या 29 मध्ये वर्णन आहे की वचन दिलंय भगवंतांनी दशरथ महाराजांना की मी 14 वर्षामध्ये मांसाहार, फक्त कंदमुळ आणि फळं खाणार. मग असे प्रभू रामचंद्र मांसाहार का बरं करतील, असं वाटतंय का तुम्हाला? प्रभू रामचंद्र मांसाहार करतील. दुसऱ्या एका ठिकाणी एक श्लोक आलाय, त्याच्यामध्ये वर्णन आहे अयोध्या कांडामध्ये, आणि अजून एका ठिकाणी वर्णन आहे, न मांस राघवो भुंक्ते न चापि मधुसेवते वन्यम सुवितम नित्यम भक्तम अश्नाति पंचमम. सुंदर कांड. ठीक आहे, प्रभू रामचंद्रांचं जाऊ द्या, हनुमान खोटं बोलतील का? स्वतः माणूस खोटं बोलू शकतो, हनुमान खोटं बोलतील का? सुंदर कांड जेव्हा प्रभू रामचंद्रांची आणि हनुमंताची भेट होते त्यावेळेचं वर्णन आहे. हनुमान महाराज काय म्हणताय, हनुमान महाराज हा श्लोक म्हणताय, न मांस राघवो, प्रभू रामचंद्राने कधीही मांस खाल्लं नाही, कधीही कुठलं मादक द्रव्य पिले नाही आणि बाकी काही सेवन केलेलं नाही, असं हनुमंत स्वतः म्हणताय. आणि मांस या शब्दाचा अर्थ मी मागे सांगितला, फळाचा गर. कंदमुळं फळं खात होते, त्या आशयाने बऱ्याच श्लोकामध्ये मांस हा शब्द आलेला आहे वाल्मिकी रामायणामध्ये. आणि मग त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की एकदा राम आणि लक्ष्मण यांनी ते एक हरिणाचा पाठलाग केला आणि त्या हरणाला पकडलं आणि मग हरणाला मारलं, असं वर्णन आहे. कसं मारलं? आता आपण शेतामध्ये आऊत चालवतो, बैल असतात, बैलाला आपण खरं खरं मारतो का? ते बैल पुढे जावा म्हणून मागणं फक्त काठीनं डोचवतो की नाही, आपण थोडंसं हाणल्यासारखं करतो. किंवा लहान मुलगा आहे त्याला कधी प्रेमाने आगाऊपणा करू नको म्हणून थोडंसं आपण कधीतरी असं काय मारायचं म्हणून मारतो का आपण लहान मुलाला? तसं रामायणामध्ये वर्णन आलेलं आहे की भगवान प्रभू रामचंद्राने कधी हरिण कशाला मारतील? पहिली गोष्ट, वनवासामध्ये हरिण मारून काय करायचं? जर क्षत्रिय राजा असेल तर हरिण मारलं असतं. हरिण मारून काय फायदा प्रभू रामचंद्रांना? इथं मारलं असं वर्णन आहे. मारलं म्हणजे आता प्रेमाने हरण जवळ यायची प्रभू रामचंद्रांच्या वनामध्ये, प्रेमाने त्या हरणाला थोडस असं टपकवलेलं आहे भगवंताने. आणि मग असं वर्णन आहे, ऐका, मग असं वर्णन आहे की प्रभू रामचंद्रांनी त्या हरणाला मारलं आणि प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मण सीतेसह एका वृक्षाखाली बसले आणि त्या ठिकाणी त्यांनी भोजन केलं, असं वर्णन आहे. एका व्यक्तीने काय केलं, प्रभू रामचंद्रांनी हरणाला मारलं आणि झाडाखाली बसून भोजन केलं, म्हणजे मांस खाल्लं, असाच अर्थ लावला.
तर जेव्हा एखादं अध्यात्म, गीता, भागवत, रामायण हे सगळं समजून घ्यायचंय तेव्हा एका गुरुची गरज असते. असं काहीतरी उचलून, कारण ते कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोललंय, तिथं काय परिस्थिती होती, ही दोन वेगळी वेगळी वाक्य आहेत. की प्रभू रामचंद्रांनी हरणाला मारलं हे वेगळं वाक्य आहे, आणि त्यानंतर प्रभू रामचंद्र एका झाडाखाली बसून भोजन केले, फळं कंदमुळं खाल्ले. ही दोन वेगळी वेगळी वाक्य आहेत. त्याने ते जोडलं आणि म्हटलं की हरणाला मारलं आणि मारून हरिण खाल्लं, असं वाक्य असं असं जोडलं गेलं. येते का लक्षात तुमच्या? हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. प्रभू रामचंद्रांनी हरणाला मारण्याचा विषय येत नाही, आणि मारलं तरी हरकत पण नाही. भगवंतानी जर हरणाला मारलं जंगलामध्ये, त्या हरणाला मोक्ष प्राप्त होईल, त्या जीवाचं कल्याण होईल. एवढं नशीब कुठलं भगवंत हातून मारायला. मारीच रामायणामध्ये बोलतो, अहो भाग्य. रावणाला तो म्हटला सुद्धा, रावण म्हटला, मी जर तू जर माझं काम नाही केलं, तू जर हरिण बनला नाही सोन्याचं, तर मी तुला मारीन. याने विचार केला, जर मी रावणाचं काम नाही केलं तर रावणाच्या हातून मारावं लागेल. पण जर म्हटले मग आता हे रावणाचं काम करता करता जर प्रभू रामचंद्राच्या हाताने जर मला मरण येत असेल तर अजून काय पाहिजे, उद्धारच आहे जीवनाचं. म्हणून प्रभू रामचंद्राच्या हातून मारायलाही नशीब लागतं. जरी मारलं एखादा हरिण भगवंतानी मनामध्ये तरी काही हरकत नाही, कारण त्याला मोक्षच प्राप्त झालेला आहे. आणि हे नियम पण आहे. जे राजे लोक होते पूर्वी, क्षत्रिय, यांना मान्यता होती हरणाची. ते एकतर मारत नव्हते बरं का, आणि मारलं तर त्याची कारणं वेगळी असायची. एकतर त्या प्राण्यांची शिकार करायला शिकायचं असतं. मांस खाणे हा उद्देश नाही. कुठलेही राजे लोक पूर्वी मांस खात नव्हते, पहिली गोष्ट. कमीत कमी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत, त्याच्या अगोदर तर कोणी मांस खाल्लेलं ऐकलं नाही. मग एखाद्या प्राण्याला जंगलात जाऊन मारायची कारण काय काय? एकतर त्या शिकार करायला शिकायचं प्राण्यांची. आणि एखादं हरिण मारलं तर कोणतं हरिण मारतात माहितीये का तुम्हाला? त्याच्यामध्ये नियम आहे की त्या हरणाला मारायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, एखादं हरिण म्हातारं व्हायला लागलं, किंवा म्हातारं नाही म्हणू शकत, कस्तुरी असते हरणाच्या नाभीमध्ये, कस्तुरी असते. त्या कस्तुरीचा इतका सुगंध येतो की शेकडो किलोमीटर सुगंध जातो कस्तुरीचा, आणि तो सुगंधाच्या दिशेने मग शिकारी येतो तिकडं. मग एखादा राजा जेव्हा त्या हरणावर बाण चालवतो, तर बाण चालवल्यानंतर त्या हरणाला तो मरतो. का मारतो? तर असं म्हटलेलं आहे, ही जी कस्तुरी आहे, कस्तुरीचं प्रमाण वाढलं, इतका सुगंध येतो, इतका सुगंध येतो की ती हरिण येडं होतं, नाचायला लागतं त्या सुगंधाच्या नादामध्ये. इतका सुगंध त्या कस्तुरीचा येतो, आणि मग इतकं येडं होतं ते की त्याला जेवायचं खायचं भान राहत नाही त्या हरणाला. इतका त्या कस्तुरीचा सुगंध डेंजर आहे. आणि मग तो इतका वेडा होतो की मस्त वेड्यासारखं फिरत राहतं, पाणी पण पित नाही ते हरिण, आणि एक दिवशी जाऊन ते मरतं कुठंतरी एखाद्या, आणि आपल्या कळपात पण राहत नाही, कुठंतरी एका खोपाड्यामध्ये जातं, कातड्यामध्ये अडकतं आणि मरून जातं, सडून जातं. असं त्या हरणाचं वर्णन आहे. मग हा जेव्हा राजे लोक शिकार करतात, फायदा काय काय होतो मी तुम्हाला सांगतो. हरिण मारल्याचा फायदा काय काय? एक तर त्या हरणाला जेव्हा मारतात तर क्षत्रियाने जर हरिण मारलं तर त्या हरणाला सद्गती प्राप्त होते. कोणी मारून जमत नाही. राजे लोकांना अधिकार दिलेला आहे, त्यांच्या हातून जर मरण आलं तर त्याचं कल्याण होतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या हरणाचं जे मांस आहे, त्या हरणाचं मांस सडून गेलं असतं तिकडं, तर त्या हरणाचं मांस इकडं जे कुत्रे आहेत, बाकीचे जे मांस खाणारे प्राणी आहेत, त्या प्राण्यांना ते मांस दिलं जातं, त्या हरणाचं मांस दिलं जातं. आणि तिसरी गोष्ट, त्या हरणाची जी कातडी आहे
त्या हरणाची कातडी साधू संतांना भजन करण्यासाठी दिली जाते. हरणाच्या कातडीवर बसून जर भजन केलं तर जंगलामध्ये पूर्वी काय सोय नसायची, तर मग साप विंचू यांच्यापासून कसं रक्षण होणार? हरणाची कातडी टाकून जर तुम्ही बसला किंवा वाघाची कातडी टाकून बसला, साप विंचू काही जवळ येत नाही. कसलं प्रोटेक्शन जबरदस्त आहे बघा, काही करायची गरज नाही. तर अशा प्रकारे, आणि ज्या हरणाच्या कातडीवर एखादा महाराज संत बसून जर नामस्मरण करत असेल तर त्याचं कातड त्या साधनेमध्ये उपयोगी आल्याबद्दल त्या साधूच्या प्रभावाने त्या हरणाचा उद्धार होतो. किती मोठं शास्त्र आहे. म्हणजे हरणाचं मांसही प्राण्यांच्या मुखात गेलं आणि हरणाची कातडीही संतांच्या मार्गाला आली. आणि तिसरी गोष्ट, हरणाच्या बेंबीमध्ये असणारी कस्तुरी ही आयुर्वेदामध्ये औषध म्हणून वापरली जाते. आणि भगवंताची पूजा करत असताना, यज्ञ करत असताना कस्तुरीचं अनन्यसाधारण महत्व आहे. जर मग ते हरिण जर असंच राहिलं असतं तर ते येडं होऊन मरून गेलं असतं. ना त्याची कातडी मिळाली असती, ना मांस मिळालं असतं, ना कस्तुरी मिळाली असती, आणि त्या हरणाचा उद्धार पण झाला नसता. येतंय का लक्षात? एक उदाहरण मी फोडून फोडून का सांगतोय, लोकांना शंका आहे. बरेच लोक प्रश्न विचारतात, काय हो ते काय मग पूर्वीच्या काळामध्ये मग ते महाराज लोक शिकार करायचे, हरणाला मारायचे, वाघाला मारायचे, ते चालतंय, आणि आता आम्ही कोंबडी मारली तर लगेच तुम्ही आम्हाला हे करताय वे? असंच लोक विचारत असत. म्हणून सांगितलं, तुम्ही एखाद्या प्राण्याला मारता तेव्हा त्या प्राण्याचं काय कल्याण होतं ते मला सांगा आधी. त्याला मोक्ष प्राप्त होतो का? तेवढी ताकद तुमच्यात आहे? कोंबडीला मोक्ष प्राप्त होईल का? नाही होत. आणि मग तुम्हाला काय, तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे का त्याला काय पुढचा जन्म त्याला चांगला भेटेल असं काय काय होऊ शकतं का तुमच्याकडे? काहीच होणार नाही. म्हणून मांसाहार हा पूर्णपणे वर्ज केलेला आहे शास्त्रामध्ये. मांस खाल्ल्याने कधीही कल्याण होत नाही, या जन्मात पण होत नाही, पुढच्या जन्मात पण होत नाही. मांस खाणारा व्यक्ती लिहून देतो कधीच सुखी होऊ शकत नाही, या जन्मात तरी सुखी होऊ शकत नाही. घेऊन या, जो म्हणतोय की मी सुखी, त्याला घेऊन इकडे माझ्याकडे. 2 मिनिटात दूध का दूध पाणी का पाणी करून दाखवतो. मांस खाणारा व्यक्ती या जन्मामध्ये खऱ्या सुखाची चव त्याला भेटणारच नाही. म्हणून मांसाहार हा